शेतीचा पूर्वापार व्यवसाय आमच्या आजोबा वडील त्याच्या अगोदरपासूनही शेतीचा असल्यामुळं अगदी लहानपणापासून गावी असतानाच रोज सकाळी शेतात जाणं आणि शेतामध्ये कामावरच्या माणसासोबत त्या ठिकाणी थोडंफार काम करणं, मदत करणं हा लहानपणापासूनची सवय होती, ती आजही कायम आहे. शेती हा माझा आवडीचा विषय आहे आणि ह्या जे आपण या ठिकाणी पाहिलेत की गायी असतील, म्हशी, बैल हा माझा एक छंद आहे आणि म्हणून वेगवेगळ्या जातीच्या गायी, सायवाल असेल, गीर असेल, देशी गायी असतील आपल्या, ह्या सगळ्या माझ्याकडे या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आपली खिलार बैलाची जोडी आहे आणि या शेतीमध्ये आम्ही सर्व प्रकारची पिकं या ठिकाणी घेतो, नवीन नवीन प्रयोग करतो. आपण पाहिलं असेल इथं नारळाची झाडं आहेत, चिंचाची झाडं आहेत, जांभळीची झाडं, म्हणजे सर्व प्रकारच्या जवळपास फळझाडं या ठिकाणी लावलेले आहेत. संत्र्याची शेती पण आहे, सीताफळाची पण बाग आहे आणि या ठिकाणी सर्व पाण्याच्या व्यवस्था आहेत. सोलर पंप आहे. या ठिकाणी आपण एक स्टोरेज टँक केलेला आहे. शेततळं ज्याला म्हटलं जातं ते, विहीर आहे, बोर आहे, पाण्याची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय असल्यामुळं मला पहिल्यापासून शेतीची आवड आहे. मला ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी शेताकडे चक्कर मारत असतो आणि शेतीमध्ये लक्ष देणं हा माझा एक आवडीचाच विषय त्या ठिकाणी असतो. माझं नाव आहे छाया सातपुते आणि मी डोंगावरून आलेली आहे आणि मला माझं घराणं घेऊन किंवा माझे म्हणणं मांडण्यासाठी मी खासदार साहेबांकडे आलेली आहे. आणि खासदार साहेब हे कुणालाही अवेलेबल असतात आणि सहज कोणी इथे येऊ शकतं आणि मला तरी वाटतं बा की ते प्रत्येकाचं काम कायद्याच्या चौकटीत बसून किंवा ते करतात आणि इतके सगळे लोक त्यांना नेहमी भेटायला येतात, तर ते सगळ्यांचं ऐकतात किंवा काम करतात म्हणूनच लोक येत असतील ना. आणि ते लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी निवडून येण्याची हॅट्रिक इथं साधलेली आहे. तर असं सहज तर काही कोणी निवडून देत नाही. लोक तर अगोदरच म्हणजे लोकनेत्यांना आता सध्या असं वातावरण आहे की डायरेक्ट शिवाय देतात, परंतु तसं आमच्या नेत्यांबद्दल किंवा खासदार साहेबांबद्दल अजूनही तसं कधी घडलेलं नाही आहे. आणि मला तरी वाटतं बा की ते फार लोकप्रिय नेते आहेत आणि रिस्पॉन्सही त्यांचा फार चांगला असतो लोकांच्या बाबतीत. लोकांचं कोणी असो त्यांना सहज कोणीही येऊन भेटू शकतं आणि आपलं घराणं मांडू शकतं आणि ते त्यांना प्रत्येकांना वेळ देतात. भलेही त्यांना जास्त काम असेल तर 5 मिनिटं का होईना, परंतु ते प्रत्येकाचं म्हणणं मात्र. माझं नाव निशा चव्हाण आहे. मी डोणगाव इथून आलेली आहे. जसं की आपल्यावर काही संकट आलं की आपण परमेश्वराचा दावा करतो, तसं आम्ही थोडंसं जरी काही झालं की आम्ही आमच्या खासदार साहेबांकडे येतो आणि ते सर्वांची मदत करतात. ते असं कोणालाच दूर लोटत नाहीत आणि त्यामुळंच आम्ही इतकी वर्षापासून आमचे सगळे गरिबांचे सगळे नेते, आमचे सर्वात चांगले नेते म्हणजे खासदार साहेबच. जे काही देवस्थान असतील आमच्या मतदारसंघातील, त्या सर्व मतदारसंघाला भरीव असा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आमचं श्री संत रामजी महाराज संस्थान या ठिकाणी 1.5 कोटीचं काम साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. भक्त निवासाचं काम असेल, सार्वजनिक शौचालयाचं असेल, उर्वरित जे काही प्रस्तावित विकास कामं साहेबांच्या माध्यमातून आमच्या मतदारसंघात झालेले आहेत. अशाच पद्धतीचे कार्य त्यांच्याकडून मतदारसंघात व्हावं आणि अशाच पद्धतीच्या कार्याकरता सर्व जनतेने त्यांना प्रतिसाद द्यावा.
आम्ही हे जेव्हा सुरू केलं तर लोकांनी अक्षरशः हे होऊ शकत नाही, हे शक्यच नाही अशा तऱ्हेने आम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे सकारार्थीच दिलं सगळं. मग आम्ही या भागातील जनप्रतिनिधींना भेटलो, त्यांच्याकडनं पण आम्हाला काही फार चांगले प्रतिसाद मिळाले नाही. मग या विभागाचे खासदार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांना आम्ही भेटायला गेलो आणि मग त्यांनी सांगितलं की ही योजना चांगली आहे आणि हे जर प्रत्यक्ष अंमलात आली तर हे सगळं चांगलं होऊ शकेल आणि हे तुम्ही संकल्पना आणताय हे खरं म्हणजे आमच्या जनप्रतिनिधी लोकांची कामं होते, आपण याला पूर्णत्वास नेऊ अशा तऱ्हेने पहिले तर आम्हाला त्यांनी म्हणजे आश्वासन दिलं. म्हणजे पहिला जनप्रतिनिधी आम्हाला भेटला की ज्यांनी सांगितलं की युवांना आम्हाला द्यावं लागणार आहे, त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं. नंतर मग ह्याच्याबद्दल पाठपुरावा करताना आम्ही VNITकडे गेलो होतो की याचा एक सर्वे झाला पाहिजे आणि VNITने सांगितलं की याचा सर्वे करायचा तर याला लोकसहभागातून किमान 11 लाख रुपये तुम्हाला जमा करावे लागतील. परत आम्ही या पैशाच्या याच्यासाठी सगळीकडे फिरायला लागलो. थोडे कुठे रिस्पॉन्स मिळाले, कुठे नाही मिळाले, पण पहिला चेक VNITला देण्यासाठी खासदार साहेबांनी आम्हाला दिला. 5 लाख रुपयाचा चेक त्यांनी आम्हाला दिला आणि हा तुम्ही दाखल करा आणि याला मार्गी लावा. लोकसभेमध्ये खासदार साहेबांनी हा विषय खूप जोराने मांडला आणि आजच्या स्थितीला जे आज हे जे फलद्रूप होतं आहे की याचं आमच्या सगळ्यांच्या मते याचं जे खरं श्रेय जे आहे ते प्रतापराव जाधव साहेबांना आहे. त्यांनी वेळोवेळी पाठपुरावे केले, आमच्या सगळ्या मंडळींच्या पाठीशी राहिले आणि त्याच्यामुळे आपण जे अशक्यप्राय असं सगळं म्हणत जे होते ती योजना आता फलद्रूप व्हायला लागली. आता त्याला म्हणजे प्रशासकीय मान्य आणि पैनगंगेमध्ये गेल्यानंतर हे रिसोड, वाशिम असं करत यवतमाळला वगैरे जाऊ शकते. हे होणं विदर्भाची याला म्हणजे लाईफलाईन म्हटल्या जात आहे. हे जर झालं तर या 6 जिल्ह्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपेल आणि हे सगळं घडून आणण्यामध्ये खासदार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. ते सतत या प्रकल्पाच्या मागं लागलेले असतात. खासदार साहेबांनी आमच्या या म्हणजे लोकसभेमध्ये प्रयत्न केलेत, विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्याच्या पाठीशी ते लागलेत, आमच्या आमदारांनी त्यांना तेवढं सहकार्य केलं आणि प्रताप जाधव. आता सकाळी मी घरून निघालेलो आहे. सुरुवातीला या मतदारसंघामधला अनेक वर्षाचा एक प्रश्न होता मेहकर तालुक्यातला की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक बंधारा पाहिजेत होता, ब्रिजकम बंधारा. तो आमचे आमदार आमच्या सगळ्याच्या प्रयत्नातून मंजूर झाला. तो 2 कोटी कामाचं पहिले आम्ही सकाळी त्याचं भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर आम्ही मेहकरमध्ये जे कामगार आहेत त्यांना जे काही त्यांच्या घरच्या महिलांना संसार उपयोगी जी काही भांडी असतात त्याचं वाटपाचा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवला होता. जवळपास 200 महिलांना ते 8-8 हजार रुपये किमतीची सर्व संसार उपयोगी भांडी चांगल्या क्वालिटीची त्या ठिकाणी आम्ही वाटली. त्याच्यानंतर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानंच आमच्या महिला बचत गटाला मी एक ऑफिस साखरखेर्डा या गावामध्ये मिळवून दिलं. त्यांचाही आग्रह होता की भाऊ उद्घाटन तुमच्या हस्तेच झालं पाहिजेत आणि म्हणून आज वेळात वेळ काढून त्यांनी मला बोलावलं. मी गेलो आणि त्या ठिकाणी तो एक कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर याचं पोलीस स्टेशनचं उद्घाटन परवाला झालं, पण काही कारणामुळे मी तिथं जाऊ शकलो नव्हतो. मग त्या पोलीस स्टेशनला मी त्या ठिकाणी भेट दिली, काही आमच्या कार्यकर्त्याच्या घरी भेट देऊन आज या ठिकाणी आलो. साधारणतः 2016च्या शेवटी
2016मध्ये समजा त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब आणि सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे साहेब, हा समृद्धी महामार्ग ज्या खात्याच्या माध्यमातून झाला त्या खात्याचे ते मंत्री होते आणि या तिघांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. काय मुंबई ही आपली राजधानी आहे आणि नागपूर उपराजधानी आहे. पण तसं जर पाहिलं तर नागपूर साईडचा जो विदर्भ म्हणून भाग येतो हा खूप मागासलेला आहे. त्याला अनेक कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की या ठिकाणी दळणवळणाची फारशी साधनं नव्हती आणि म्हणून हा रस्ता जर झाला तर नागपूर ते मुंबई हे अंतर कमी होणार आहे आणि 50% वेळेची बचत होणार आहे. जे पूर्वी गाडीला जायला 18 तास 16 तास लागायचे, आता 8 तासामध्ये नागपूरवरून मुंबईला माणूस जाऊ शकतो. इतका तो जलद मार्ग केला. त्यावेळेस तो मार्ग इतका रुंद होता की जवळपास 400 फूट रुंदीची जमीन अक्वायर करावी लागली. त्यामुळं लोकांची शेती मोठ्या प्रमाणात केली. त्यावेळेस शेतकऱ्यांचा खूप विरोध होता आणि शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळं जवळपास मुंबईपासून नागपूरपर्यंतचे सगळे लोकप्रतिनिधी त्याला विरोध करत होते. पण मी एकटा असा लोकप्रतिनिधी किंवा खासदार म्हणा की मी त्याचं समर्थन करत होतो. शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या बैठका घेतल्या. मी त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही जमिनी द्या, तुम्हाला चांगला आम्ही मोबदला देऊ, पण हा रस्ता आपल्या विकासासाठी आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग जर पूर्ण झाला तरच आपल्या मागासलेल्या विदर्भ हा समृद्ध होणार आहे आणि म्हणूनच त्याचं नाव समृद्धी महामार्ग ठेवलं की खामगाव जालना रेल्वे मार्ग झाला पाहिजे. कारण की जवळपास 117 वर्षापूर्वी 17 म्हणजे 100 वर्षाच्या अगोदर इंग्रजांचं या ठिकाणी राज्य असताना त्या काळामध्ये त्या रस्त्याची सुरुवात होणार होती. बऱ्यापैकी त्यांचं काही मटेरियलही काही ठिकाणी आलेलं होतं, कॉन्ट्रॅक्टरशिप नेमले गेलेले होते. पण नंतर इंग्रजाच्या लक्षामध्ये आलं की इकडे भारतामध्ये आपल्याला काही फार जास्त दिवस राहता येणार नाही, आपल्याला भारत सोडावं लागेल आणि म्हणून मग त्यांनी हे कामही बंद करून टाकलं. आणि मग तेव्हापासून त्या लोकांच्या डोक्यात होतं की हे सुरू होत असलेलं काम का होऊ शकत नाही आणि मग ती पिढ्याची मागणी झाली. म्हणजे 100 वर्षाच्या अगोदरची म्हणजे 4-5 पिढ्या नक्कीच गेल्या आणि या अगोदरचे जेवढेही काँग्रेसचे खासदार निवडून गेलेत त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये याचं भांडवल केलं की बाबा मला जर निवडून दिलं तर आम्ही हा खामगाव जालना रेल्वे मार्ग, तो राजकीय मुद्दा एक लोकांनी निवडणुकीसाठी केलेला होता. पण मला खरंच या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मी पहिल्यांदा 2009ला खासदार झालो आणि 2010च्या बजेटमध्ये या खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर झाला. त्याचं प्राथमिक सर्वेक्षण झालं. त्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट रेल्वे बोर्डाकडे गेला. पण त्यावेळेस त्या रिपोर्टमध्ये एक मायनस पॉईंट असा होता की आर्थिकदृष्ट्या हा जो खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हायबल होणार नाही. मग तरी आमचं दर अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडायचो. पत्रव्यवहार रेल्वे मंत्री असतील, माननीय पंतप्रधान असतील, यांच्यासोबत आम्ही करायचो. नंतर पुन्हा PPPमध्ये मग हा त्यांनी टाकला, प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये विशेष प्रकल्प म्हणून. त्यावेळेस शासनाच्या काही भागाने लोकांनी रोखे उपलब्ध करून द्यावे, पण त्याचंही काम काही फारसं पुढं गेलं नाही. मग पुन्हा मी शासनाकडे मागणी लावून घेतली की याचा कमर्शियल सर्वे तुम्ही करा आणि म्हणून मग केंद्राची टीम आली. 3 दिवस त्यांनी जालन्यापासून खामगावपर्यंत कमर्शियल सर्वे केला की बा या ठिकाणी रेल्वेला काय उत्पन्न मिळू शकतं, कोणत्या वस्तू इथं वाहतुकीसाठी मालगाडीला आपल्याला मिळतील. मग त्या ठिकाणी जालन्याची मोठी स्टील इंडस्ट्री आहे. या एरियामध्ये सोयाबीन आणि कापूस मोठ्या प्रमाणामध्ये होतो. एक चिखली MIDC, खामगाव MIDC आणि भविष्यामध्ये आम्ही त्यांना हे पटवून दिलं की शेगावच्या पलीकडून एक 40 किलोमीटरवरून एक दुसरा नॉर्थकडे जाणारा एक रेल्वे मार्ग आता काम सुरू झालेलं आहे. तो जो आहे अकोट ते खांडवा ते झाशी वगैरे तिकडे तो दिल्लीकडे जातो. ती जर उद्या भविष्यात 45 किलोमीटरची पाईपलाईन आपलं रेल्वे लाईन टाकली तर नॉर्थ आणि साऊथ हे दोन्ही जोडल्या जाऊ शकतात. इस्टिमेटसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रानं रक्कम दिली.
त्याच्यानंतर डिटेल सर्वे आणि डिटेल इस्टिमेट तयार झालं, किती ओव्हरब्रिज लागतील, किती स्टेशन लागतील, किती जमीन लागेल, याचं सर्वेक्षण करून त्यांनी रेल्वे बोर्डाला दिलं. रेल्वे बोर्डाने ते मान्य करून राज्य सरकारला नंतरचा जो पॅटर्न आला होता सेंट्रल गव्हर्नमेंटचा की रेल्वेचे मार्ग जर कुठल्याही राज्यामध्ये करायचे असतील तर राज्यानं 50% आर्थिक भार उचलला पाहिजे, म्हणून त्यांनी राज्याला पत्र दिलं. आमच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अधिवेशनामध्येच आमच्या स्थानिक आमदार लोकांच्या म्हणण्यावर त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती मागच्या की आम्ही निधी देऊ. आणि आता झालेल्या इंटरिम बजेटमध्ये त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही 50% खर्च केंद्राला देण्यासाठी तयार आहोत. आणि म्हणून आता याच्यामधले सगळे अडथळे दूर झालेले आहेत आणि लवकरच खामगाव जालना रेल्वे मार्गाचं काम सुरू. या जिल्ह्यातली सगळ्यात पहिला CBSE पॅटर्नची स्कूल आपण मेहकरला काढली आणि त्याचा फायदा असा झाला की CBSE झाल्यामुळं इंग्लिश मिडियमची स्कूल चांगली टीचिंग चांगलं आहे. मग मात्र हे यंग अधिकारी यायला लागले की ज्यांची मुलं लहान होती आणि त्यांना हे शिक्षण मिळत होतं. आणि मग याच्यातून माझ्या लक्षात आलं मी आमच्याकडच्या मुली शिकत नव्हत्या, 12वी नंतर त्या घरी राहायच्या आणि मग काय ते 12वी झाल्याबरोबर तर काही लग्न होत नव्हतं. मग 1-2 वर्ष त्या घरीच राहायच्या बसून आणि बऱ्याचदा मुलं पाहायला आले की त्यांच्या अपेक्षा राहायची बा किमान ग्रॅज्युएट तरी मुलगी असली पाहिजे. आणि इथं कॉलेजच्या सुविधा नव्हत्या आणि जे काही एक कॉलेज होतं ते को एज्युकेशनमध्ये ग्रामीण भागातले जे पालक होते ते मुलींना टाकायला काही धजावत नव्हते, कारण की इकडं जे संकुचितपणा जो असतो. म्हणून मग मी पहिलं महिला महाविद्यालय बुलढाणा जिल्ह्यातलं इथं सुरू आणि त्यावेळेस खूप मुलींची ॲडमिशन व्हायला लागल्या. मग आता ते झालं, आता सायन्स कॉलेजही झालं आणि मग आणि माझं एक स्वप्न होतं की मेहकरला एकाच प्री बायसेसमध्ये KG to PG आणि आज ते पूर्ण झालेलं आहे. आज आपल्या याच्यामध्ये जर एक मुलगा KGला ॲडमिशन घेतली त्यांनी तर PG त्याचं तिथेच होऊ शकतं ठराविक याच्यामध्ये. त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजची अनेक दिवसाची आमच्या जिल्ह्याची मागणी होती. सातत्यानं केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत होतो. आमचे इथले स्थानिक आमदार राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते. बरेच दिवस ते ढकलत राहिलं, पण आता या 2 वर्षामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी त्याचा प्रश्न उचलून धरला आणि केंद्रानंसुद्धा त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली. केंद्राचं सहकार्य आम्ही करून घेतलं. राज्याची भूमिका इथल्या आमदार लोकांनी पार पाडली आणि आज ते मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी सुरू होत आहे. हे बघा, हा जो आमचा बुलढाणा जिल्हा आहे किंवा विदर्भातले जे 6 जिल्हे आहेत हे जगाच्या नकाशावर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून जगाच्या नकाशावर हायलाईट झालेले आहेत. आणि त्याचे अनेक केंद्रीय टीमनं सर्वेक्षण केलं, राज्य सरकारनं सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणाचा एक महत्त्वाचा एक निष्कर्ष जो होता की या ठिकाणची सर्व शेतकरी हे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सिंचनाच्या सुविधा कमी आहेत म्हणून यांना उत्पन्न कमी होतं, त्यामुळे हे कर्जबाजारी होतात. आणि आत्महत्या थांबवायच्या असतील तर इथे शेतकऱ्यांना जर सिंचनाच्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या किंवा जमिनीला पाणी मिळालं तर इथल्या आत्महत्या थांबतील. पण हे काम कधी होत नव्हतं जास्त. लोक नुसते चर्चा करायचे, काही लोक ठराविक असे येऊन हे करायचे आणि लोकांचा विश्वास बसत नव्हता. पण ज्यावेळेस आमच्या इथे एक चिखली तालुक्यामधले काही शेतकरी आणि काही राजकारणामध्ये थोडं काम करणारी लोक की ज्यांना थोडी दूरदृष्टी होती की अशा लोकांनी एक समिती स्थापन केली होती की बा हा नदीजोड प्रकल्पासाठी आपण एक चळवळ या ठिकाणी उभी करू. आणि म्हणून अशी त्या लोकांनी केली. बुलढाण्यातून ते अनेक लोकांकडे गेले, भेटले वगैरे, पण त्यांना पाहिजे तसा तिकडे काही प्रतिसाद भेटला नाही. मग कुठल्या लोकप्रतिनिधीला भेटायचं म्हणून ते माझ्याकडे आले. त्यांनी माझ्यासमोर हा विषय मांडला. मी तो सर्व समजावून घेतला. मी सुद्धा शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ते मला पटलं. मी लगेच त्यांनाच म्हटलं की बा आता याच्यासाठी काय करावं लागतं, मी तुम्हाला पूर्ण मदत करील, पूर्ण वेळ देईल. ते म्हटले नाही, ते सर्वेक्षण आपल्याला करायचं आहे तर आपल्याला काहीतरी त्यांना आपल्याला निधी द्यावा लागतो. मी म्हटलं पहिले 5 लाख रुपये माझ्याकडून घेऊन जा. मी चेक त्यांना दिला आणि चळवळ केली. आणि मग मी एक या ठिकाणी मेहकर तालुका आणि चिखली तालुक्याच्या बॉर्डरला एक पाणी परिषद नावाची एक शेतकऱ्याची बैठक बोलवली. जवळपास 2-2.5 हजार लोक तिथं आमच्या म्हणण्यावर किंवा आव्हानाला देऊन आलेत. तिथं
अनेक लोकांनी पाण्याचं महत्त्व, शेतीला कसं आहे, त्याच्यातून काय विकास होतो सांगितलं. मी सुद्धा माझ्या भाषणातून त्याचं समर्थन केलं की आपल्याला नदीजोड प्रकल्प जर करायचा असेल तर हा खूप खर्चिक आहे आणि हा सहजासहजी आपल्याला केंद्र आणि राज्याकडून मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला फार मोठा जनरेटा निर्माण करावा लागेल, चळवळ उभी करावं लागेल, तरच हा मार्गी लागेल. पण आम्ही सातत्यानं आमचे पत्रव्यवहार, आमचे प्रयत्न लोकसभेमध्ये वारंवार तो विषय, विधानसभेमध्ये काही आमदारांनी आमच्या तो विषय त्या ठिकाणी मांडला आणि आता त्याचं सर्वेक्षण काम सुरू झालेलं आहे आणि या बजेटमध्ये 2000 कोटी रुपये त्याला दिलेले आहे आणि त्यांना फक्त बुलढाणा जिल्ह्याचा फायदा होणार नाही, तर या वैनगंगा पैनगंगा नदीजोडमुळं विदर्भातल्या 6ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला त्याचं पाणी मिळणार. सामाजिक जीवनात काम करत असताना, राजकीय जीवनात काम करत असताना माझी शेतीची नाळ कधी तुटली नाही. आजही मी ज्या वेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी शेतीमध्ये येतो आणि एक माझ्या डोक्यामध्ये लोकप्रतिनिधी आमदार झाल्यानंतर एक विषय माझ्या डोक्यात नेहमी यायचा, यार आपण रस्ते करतो, कुठं आपण सभामंडपं बांधतो, कुठं गावातल्या लोकांना विकासाचं काम करतो, पण याच्यातून लोकांचा विकास म्हणजे काय. तर माझी जी मनाची संकल्पना होती, आता ती चूक की बरोबर माहीत नाही, ते विकासाचं काम की ज्याच्यामुळं लोकांच्या राहणीमानामध्ये आणि जीवनमानामध्ये बदल घडतो, ते काम म्हणजे विकास. आणि बाकीची कामं म्हणजे लोकांच्या मूलभूत गरजा, जसं पिण्याचं पाणी असेल, रस्ता असेल, शाळेची खोली असेल, हे याच्यातून काही लोकांना उत्पन्न मिळत नाही, ती गरज आहे मूलभूत. मग मूलभूत गरज वेगळी आणि लोकांचं विकासात्मक काम वेगळं. मग आपण काय देऊ शकतो, तर आपण काही तसं देऊ शकत नाही. मग मी काय केलं की माझी इथं शेती असल्यामुळं मी शेतीमध्ये नवीन प्रयोग, आता इथला विदर्भाचा जो शेतकरी आहे तो अनुकरणशील शेतकरी आहे आणि म्हणून इथला शेतकरी अनुकरण करतो. समजा मी यावर्षी सोयाबीन पेरलं, चांगला ॲव्हरेज आलं, तर दुसऱ्या वर्षी लोक सोयाबीन पेरणार. यावर्षी तुरीला भाव जास्त मिळाला मार्केटला, तर लोक पुढच्या वर्षी तूर पेरणार. मग थोडं अनुकरण करतो मागच्या आणि त्याच्यात फसतो म्हणजे यावर्षी जास्त भाव भेटला म्हणजे पुढच्या वर्षी भेटेल याची गॅरंटी नसते. यावर्षी एखाद्या पिकाला चांगलं यील्ड आलं ते पुढच्या वर्षी येईलच याचं सांगता येत नाही. आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी नवीन प्रयोग केला. तुम्ही पाहत असाल दररोज सकाळी मी शेतीमध्ये चक्कर मारून मग दुसऱ्या कामाला मी निघतो. दिवसाही मला वेळ असला तर मी शेतीमध्ये 1-2 राऊंड मी त्या ठिकाणी मारतो. आणि म्हणून आपण शेतकरी आहोत, शेतीतले सगळे कामं मला येतात आणि मला ते स्वतः करण्यामध्ये सुद्धा कुठला म्हणजे कमीपणा त्या ठिकाणी वाटत नाही. म्हणून आम्ही वारंवार एकनाथराव शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब यांच्याकडे म्हटलं ही मदत वाढली पाहिजे. आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं नशीब की एकनाथराव शिंदेसारखा एक शेतकऱ्याचा मुलगाच, शेतकरी अनेक असतात पण ते कधी शेतीत गेलेले नसतात, पण एकनाथराव शिंदे हा स्वतः एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आला आणि त्यांना ह्या वेदना शेतकऱ्यांच्या कळल्या आणि आज शेतकऱ्याला मिळणारी मदत ही दुप्पट तिप्पट त्या ठिकाणी झाली. म्हणजे ती मदत वाढवून घेतली. पूर्वी शेतकरी विमा काढत नव्हते कारण की विम्याचा हप्ता खूप मोठा असायचा आणि तो शेतकऱ्याजवळ तेवढे पैसे नसायचे म्हणून तो काढत नव्हता. आम्ही तो विषय लावून धरला. एकनाथराव शिंदे साहेबांनी पूर्ण हप्त्याची रक्कमच राज्य सरकार भरेल, शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया भरायचा. आता जो पीक विमा 1 रुपयामध्ये केला. नरेंद्र मोदी साहेबांनी 6,000 रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत डायरेक्ट खात्यामध्ये केली, पूर्वी कोणं कधी केलेली नव्हती. आणि त्याला अनुसरून आपल्याही मुख्यमंत्र्यानं 6,000 रुपयाची मदत राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्याला जाते. आज 12,000 रुपये येतात. विम्याचा हप्ता त्यांचा बंद झाला. म्हणजे असे अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी झाले. माझ्या असं एखाद्या वेळेस असं मी ग्रामविकास समितीचा अध्यक्ष होतो, अनेक राज्यातल्या बचत गट मी पाहिले आणि महिला अतिशय चांगल्या प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी तयार करत होते. ठराविक असतील ते काही फार बल्कमध्ये नव्हतं पण होतं त्यांच्या हातामध्ये. आणि मग माझ्या लक्षामध्ये आलं की आपण इतक्या निवडणुका ज्या जिंकल्या याच्यात तर 50% सहभाग महिलांचा पण आहे. आपण काही 100% पुरुषांच्या मतावर निवडून येत नाही. मग आपण पुरुष तर आपली नेहमीच आपल्या अवतीभोवती कामं समस्या सांगत असतात, आपण त्याची कामं करत असतो. पण या महिला कधी आपल्याला काम सांगत नाहीत, कधी त्यांची काही घराणं मांडत नाहीत. मग आता महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून तो बचत गटाचा आम्ही घेतला की आता बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करू. आणि ते करत असताना आमच्या लक्षात आलं की महिला चांगल्या वस्तू तयार करतात,
पण त्यांना विक्री करण्याची सुविधा नाही, मार्केट नाही. ते जर आपण उभं करून दिलं तर त्यांना खूप फायदा होईल. आणि म्हणून मग मी सुरुवात केली. सुरुवातीलाच आपण प्रत्येक तालुक्यामध्ये आपण 8-8, 10-10 त्यांना शॉप अतिशय चांगल्या प्रकारचे आपण त्या ठिकाणी बांधून दिलेत. अगदी छोटा मिनी मॉल झालं म्हणून आपण खेड्याच्या हिशोबाने त्या पद्धतीचे आपण बांधून दिले. रेल्वे स्टेशनवर मी त्यांना स्टॉल बांधून दिले की तुमच्या वस्तू रेल्वे म्हणजे गर्दीचे जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या मालाची विक्री होईल अशा ठिकाणी. नंतर आता सगळे बस स्टँड जे आहेत आमचे तालुक्या ठिकाणचे मोठे, त्या ठिकाणी आपण जवळपास 14-15 शॉप आपण बांधकाम त्या ठिकाणी सुरू झालेले आहे. ह्या सगळ्या वस्तू महिला तयार करतात, त्या चांगल्या दिसल्या पाहिजेत किंवा त्याचं पॅकेजिंग चांगलं झालं पाहिजे म्हणून MID मुख्यमंत्र्याशी बोलून आपण MIDCमध्ये 1 रुपयामध्ये त्यांचे 1-1 एकराचे प्लॉट घेतले. आता तिथं CFC सेंटर, कॉमन फॅसिलिटी सेंटर टाकून तिथं आपण गोडाऊन बांधणार, पॅकेजिंग मशीन त्या ठिकाणी टाकणार आणि ग्रामीण भागातल्या ज्या ज्या बचत गटांनी ज्या ज्या वस्तू तयार केल्या त्याला चांगलं आधुनिक पद्धतीचं पॅकिंग करून देणार की ज्या दिसायला चांगल्या दिसतील, विक्रीसाठी सोप्या जातील आणि मोठमोठ्या शहरामध्ये सुद्धा आपण त्या विक्रीला मॉल वगैरेच्या माध्यमातून ठेवू शकू. आता अतिशय महिलांमध्ये खूप उत्साह आहे. तुम्ही बघितलं असेल आजच्या कार्यक्रमावर, म्हणजे पहिले मी 25-30 वर्ष झाले मी आमदार करतो, कुठल्याही गावामध्ये गेलो तर कोणती महिला आम्हाला कधी येऊन भेटत नव्हती. त्या गावची सरपंच महिला असली तर ती बिचारी एकटी येऊन आमच्याजवळ बसायची. पण आज मी कुठल्याही गावात गेलो तर 5-50 महिला हक्कानं भाऊ म्हणून तिथं येतात. या बचत गटाच्या माध्यमातून ओळखी झाल्या आणि त्यांना विश्वास झालेला आहे की भाऊ आपल्यासाठी काहीतरी करतात. गेल्या 30 वर्षाचा राजकीय सामाजिक अनुभव माझ्याजवळ आहे. जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून मी 2.5 वर्ष काम केलं. नंतर मी आमदार झालो होतो. सहकार क्षेत्रामध्ये मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा 5 वर्ष सभापती, खरेदी विक्री संघाचा अध्यक्ष 5-6 वर्ष, मी सहकार क्षेत्र जिल्हा बँकेचा संचालक आणि उपाध्यक्ष, अशा सगळ्या ह्याच्यात मी काम केलेलं माझा अनुभव आणि ग्रामीण भागाशी माझी जुळलेली नाळ, त्याच्यामुळं ग्रामीण भागाचे प्रश्न समस्या आणि ते कशा सोडवायच्या याची उत्तरं माझ्याजवळ आहे. आणि म्हणून पुढचे 5 वर्ष जनता जनार्दन मला संधी देईल याची मला खात्री आहे. आणि जर ती संधी मिळाली तर पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचे तर प्रश्न आम्ही नेहमी घेतोच, तेही आम्ही घेत राहू. पण महिला बचत गटासाठी सुद्धा पुढची स्टेप जी आहे की त्यांचा जो खेड्यामध्ये तयार झालेला माल हा शहरापर्यंत विक्रीला कसा जाईल. मग ते मुंबईचे मॉल असतील, पुणे असेल किंवा मोठमोठ्या दिल्लीसारख्या ठिकाणी. आणि आम्ही ॲमेझॉनसोबतसुद्धा बोलणी झालेली आहे, फ्लिपकार्टसोबत बोलणी झालेली की यांच्या चांगल्या वस्तू त्यांच्यावर रजिस्टर करू. त्यांच्याकडे जर ऑर्डर आली तर त्यांच्यापर्यंत त्या वस्तू कशा पोचवल्या जातील किंवा लोकांपर्यंत कशा जातील. म्हणजे बुलढाण्यात तयार झालेल्या वस्तू जगातल्या कुठल्याही माणसानं मागणी केली तर त्याच्यापर्यंत पोचवण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न आहे. हे महिला सक्षमीकरणासाठी पूर्ण सहकार्य आम्ही त्यांना करतो. माझं बुलढाण्याला स्वतःचं मी एक वैयक्तिक ऑफिस टाकलेलं आहे. त्यामध्ये 6-7 लोक तिथं काम करत आहेत आणि ते फक्त बचत गटाच्या संदर्भातलीच कामं तिथं पाहिल्या जातात. लोकांचे गोरगरीब लोकांच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा द्यायच्या. आणि आम्ही हेल्पलाईन नंबर आमच्या ऑफिसचा एक दिलेला आहे. कोणालाही जरी समस्या असली त्या हेल्पलाईन नंबरवर जर त्या ठिकाणी कॉल केला तर त्या समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आमचे सगळे तिथले पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी आणि काही अवघड असले तर स्वतः माझ्यापर्यंत त्या ठिकाणी येतात आणि आम्ही ती लोकाला त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून माझ्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी असं म्हटलं जाते की भाऊ म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, असं बरेच लोक त्या ठिकाणी.